आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। बोल ना तू चांगला बोलतोय, बोल ना। अरे कर ना, नाही नाही बोल ना। तर हा चालू असलेला सामना 3 षटकांचा राहील। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। साई माऊली व पाच पायरी दोन्ही संघांनी नोंद घ्यायची। हा चालू असणारा सामना फक्त उर्वरित 3 षटकांचा होईल। आणि त्याचप्रमाणे पीसीसी संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं। आपल्याकडे वेळ फार कमी आहे, नाहीतर पेनल्टी देण्यात येईल। व एक वेळेला आयटमला जीएसटी लागली चालेल, पण मॅचच्या त्वरित मॅचच्या टायमाला पेनल्टी लागलेली नाही चालणार। आयटम म्हणजे एखादी वस्तू असते, नाही तर इकडे चुकीचा विचार करतील। चला तर मग पाच पायरी संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून दोन्ही संघांनी नोंद करायची की हा सामना 3 षटकांचा राहील। पहिला फलंदाजी मार्कवर हेमंत, निर्धाव चेंडू। बॉलिंग मार्कवर आहे निखिल। पहिला निर्धाव चेंडू, चौका मारला। दुसरा चेंडू हलक्या हाताने क्रीजवर खेळून काढलाय। 2 चेंडू 1 धाव। पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू एकेरी धावाने संघाची धाव संख्याचा श्रीगणेश होत असताना तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू 4 धावांसाठी चौकार। चार चेंडू 6 धावा। एक शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला ऑन साइडला, ऑफ साइडला कट केल्या चेंडूला डिक्लेअर स्वरूपात। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा। नवीन फलंदाज फुलटॉस चेंडू ऑफ साइडला हलक्या हाताने खेळून काढलाय। यश यांनी 3 चेंडूमध्ये 3 चौका मारले तर त्यांना 5 रुपयाच्या गोट्या देण्यात येणार आहेत। फुलटॉस चेंडू ऑफ साइडला मोठा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू। 2 चेंडू 8 धावा आतापर्यंत। तिसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण। आपण मॅचच्या दिशेने फनी मुवमेंट कुठेतरी कॅप्चर होताना दिसतोय। हेमंत गुरु पिंटू यांनी जर का लगातार 3 चौकार मारले तर वैभव नीलकंठ यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलेलं आहे, लगातार 3 चौकारासाठी।
षटकाची समाप्ती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती हेमंत गुरव साहेब त्यांच्यासाठी लगातार 3 चौकार. यांच्याकडून वैभव निलकंठे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. मारतील का, प्रयत्न केले जातील का, बेती गंगा में हात धुतले जातील का, आणि षटकार. मार्केट वाढण्याच्या आधी अशा प्रकारे मार्केट खाली पडलं की ज्या खेळाडूवरती ट्रेड लावला होता तोच खेळाडू कुठेतरी बाहेर. आता हेमंत गुरव साहेब यांच्याकडे आम्ही डायरेक्ट इशारा केलेला येता की वैभव निलकंठे यांनी जर का चौकार मारले तर 3 लगातार तेच पारितोषिक त्यांच्यासाठी असणार आहे. म्हणजे 3 इकडे सुद्धा आहे, 3 वर इकडे सुद्धा आहे. 6000 होते पण आता 3 लगातार चौकार आले. हेमंत गुरव पिंटू यांच्याकडून 3000 रुपये वैभव निलकंठे यांच्यासाठी लागलेले आहेत. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या दिशेने, पण प्रयत्नांना यश मिळेल का, का कोणता खेळाडू 3000चा मानकरी ठरेल का मारण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली जाते. ओटेफटके खेळण्याचा प्रयास सुरू असताना शेवटचा चेंडू. एखादा कोणता खेळाडू असेल का या बेदी गंगा में हात धुईल. यश प्रयत्न करतोय. प्रभावित केलं होतं या शॉटने. चला नेक्स्ट मॅच डॉसच्या दिशेने वळूया. शिवसाई 11 विरुद्ध ओम साई मनवीपाडा. दोन्ही संघाच्या करण्यात विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये. आणि सामन्याच्या दिशेने वळूया आपण पीसीसी विरुद्ध पीसीसी सुद्धा पारितोषिक आलेलं. कोणत्याही खेळाडूने जर का 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर अक्षयजी कांबळे साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कोणता खेळाडू ठरणार आहे लगातार 3 चौकार मारण्याचा प्रयत्न करे. चला 17 रनाचं आव्हान असेल बघा. आपण सुरुवात सोडलेलं आहोत. आणि क्षेत्ररक्षक मध्ये काय कुठेतरी क्षेत्ररक्षक अटॅकिंग फील्ड धावफलक कमी असल्या कारणाने साई माऊली संघ अटॅकिंग फील्ड. संघाला आलेले आहेत पंच साई श्री साई. आणि अटॅकिंग फील्ड मध्ये कुठेतरी प्रॅक्टिस करता दिसेल. आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा कमी आहेत. 3 इकडे 3 तिकडे. आणि गोलंदाजी मारवरती अतिरिक्त चेंडू बघा. पारितोषिक लागलेलं आहे पीसीसी या संघासाठी. कोणत्याही खेळाडूने जर लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर अक्षयजी कांबळे साहेब यांच्याकडून त्या खेळाडूला 3000 रुपये रोख पारितोषिक. कोणता खेळाडू असेल का, कोण प्रयत्न करेल का. प्रथमेश कोणता खेळाडू चौकाराचा प्रयत्न करणार आहे 3 चौकारासाठी. अच्छा तेजस कडून आशा आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सामन्याच्या दिशेने वळूया. एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 9. आणि बघा अटॅकिंग फील्ड मध्ये क्षेत्ररक्षक गोलंदाज करणारी टीम नाही तर फलंदाज करणारी टीम. वाईट अतिरिक्त धाव. निर्धाव चेंडू अखेरकार षटक संपलं. 6-7चं इक्वेशन मैदानाच्या दिशेने येताना 12-7 थोडे फ्रेश खेळतील म्हणून 6-7चा उल्लेख केला होता. थँक्यू. अटॅकिंग फील्ड आहे 12-7चं इक्वेशन. ओ जलद गती यश चर्चगेटवरून निघाले सरळ विरारच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती ट्रेन उतरली. रिक्षा पकडून होमसाई मनवेरपाड्यात डायरेक्ट रिक्षाने आली. एवढी जलद गतीने चेंडू हाताळला होता. डहाणूला गेले तर रिटर्न नाही येऊ शकत ना. राहायचं आपण विरारला आहे ना. आता त्यांना कन्फ्युजन होती की 1 नंबरवरून ट्रेन पकडू का 2 नंबरवरून. कारण की रिक्षा होमसाई मनवेलपाडा कारगिलला येऊन थांबायचं होतं. तीन धावांची ओ हो 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 2 धावांची गरज असताना कुठेतरी गोलंदाजाचं मनोबल अशा प्रकारे पडलं गेले की अजूनही 4 चेंडू हाताळण्याची ताकद क्षमता नाही उरलेली आहे गोलंदाजामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन पीसीसी 11. पीसीसी कर्णधार
कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे आयोजन कमिटीशी. ओमसर मनोबळा निर्णय कळवायचा आहे लवकर मैदानाच्या आतमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी PCC 11 आयुष तर